नमस्कार. आजचा विषय आपला आहे रंगभूमी प्रेक्षकांची आवड निवड आयोजकांनी ठरवण्याचा अधिकार त्यांना दिला कोणी. घटना अशी घडली आहे, कुडाळमधली घटना आहे आणि सकाळमध्ये त्याचं वृत्त 2-3 दिवसापूर्वी जे आलं त्याच्यावर प्रचंड गदारोळ सध्या समूह माध्यमावरती खूप प्रतिक्रिया, त्या कुडाळकरांचा निषेध, आयोजकांचं सगळं होत आहे. हे जे चाललेलं आहे ते असं आहे की बातमी आली होती सकाळमध्ये की वऱ्हाडी भाषेतील नाटक आमच्या प्रेक्षकांना नाही रुचणार अशा शीर्षकाची बातमी आहे. भाषेवरून नाटक नाकारलं. बाबा वर्धम स्मृती नाट्य महोत्सवातला हा प्रकार आहे आणि आधी संहिता पाठवून झाली होती तरीही नाट्यकृती डावलली गेली आहे. त्याच्या दिग्दर्शकांचं म्हणणं असं आहे त्या नाटकाच्या, हे नागपूरचं नाटक आहे, चैतन्य दुबे त्याचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी सकाळला जी माहिती दिली त्यानुसार नाटकाची निवड हा महोत्सव समितीचा अधिकार जरी असला तरी हा अतिशय प्रतिष्ठित नाट्य महोत्सव आहे. त्यामुळे जर आम्ही कुठे संहितेत, दर्जा, गुणवत्ता यात कमी असू तर ती बाब ठीक आहे, परंतु त्याचे जे बाबा कर्दम थिएटरचे जे कार्यवाह केदार सामंत नावाचे कोणी, त्यांना दिग्दर्शकांनी विचारलं असता त्यांनी असं सांगितलं, असं आलं आहे वृत्त, की वऱ्हाडी बोलीचं नाटक आमच्या प्रेक्षकाला, आमच्या म्हणजे कोणाचं, तुमचा प्रेक्षक वेगळा, आमचा प्रेक्षक वेगळा, प्रेक्षक एकच आहे. कुडाळचा असो का नागपूरचा असो, तो रंगभूमीचा प्रेक्षक आहे, तुमचा नाही आहे, माझाही नाही, चैतन्य दुबेचाही नाही, तो वऱ्हाडीचाही नाही, तो कोणत्याही जगातल्या कोणत्याही भाषेचा आहे प्रेक्षक. तो इटालियन नाटकही पाहतो, फ्रेंचही पाहतो, इंग्रजी पाहतो, हिंदीही पाहतो. तुम्ही कोण ठरवणार आहे? तुमचा कुठून आला प्रेक्षक? आमचा आणि तुमचा. प्रेक्षकात कधी आमचा आणि तुमचा असतो? प्रेक्षक प्रेक्षक असतो, वाचक वाचक असतो. हे कुठून आलं आमचं तुमचं? तर त्यांनी असं म्हटलं की आमच्या प्रेक्षकाला चालणार नाही. तर मराठीला, आता त्या दिग्दर्शकाचं म्हणणं आहे एकीकडे मराठीला अभिजात दर्जा मिळाला, आपण तो 10 वर्ष संघर्ष केला आणि या भाषेचं प्राचीनत्व जपत, म्हणजे प्राकृत महाराष्ट्री प्राकृतचं प्राचीनत्व जपत, कोणी जपलं ते? ही प्राकृत, ही मराठी जिला अभिजात दर्जा मिळाला, ही कुठे निर्माण झाली, कुठे वाढली, कुठे पोचली गेली? विदर्भात. विदर्भाचं राज्य प्रचंड मोठा विस्तार पावलेलं होतं. नुकताच त्याच्यावरचा एक लेख माझा लोकसत्तेत येऊन गेलेला आहे, विदर्भाची सांस्कृतिक मुद्रा. आता असं असताना या दिग्दर्शकाचं म्हणणं असं आहे की बोली भाषांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावे, याच्यासाठी सरकारच्या मागे आपण त्यांच्या निषेधाचे ठराव करतो, मागण्या करतो, सूचना करतो. आपलं काही काम नाही का बोली भाषांचं संवर्धन करण्याचं? फक्त सरकारचं काम आहे. आपलं काम काय? त्यांना नाकारण्याचं, वगळण्याचं आहे, भेदभाव करण्याचं आहे. मी चैतन्य दुबे यांच्या म्हणण्याचं समर्थन करतो आहे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचा संयोजक आहे ना, त्यांनी 200 संस्थांची आघाडी आहे महाराष्ट्रातले. ही महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणाच्या अन्यायकारक अशा पद्धतीने लादल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवरच ती तयार झाली होती. विदर्भाला वगळल्या गेल्याच्याच ते धोरण ठरवण्याच्या कारणांमुळेच ही आघाडी निर्माण झाली होती. त्यामुळे चैतन्य दुबे जे म्हणत आहेत की बोली भाषांच्या संवर्धनाचे प्रयत्न करण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, बिलकुल आहे. कुडाळकरांची पण आहे, आमची पण आहे. मालवणी आणि कोकणी, कोणतीही भाषा असो जगातली, तिथं जतन संवर्धन झालंच पाहिजे. ती कोणाला नष्ट करण्याचा आणि या त्या कारणासाठी नाकारण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलेला नाही आहे. आणि हे जे कारण देऊन त्यांनी बात केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे, हे चैतन्य दुबेंनी म्हटलं. त्याच्याबद्दल मी दुबेंचं अभिनंदन करतो. त्यांचं पुढचं म्हणणं फार महत्त्वाचं आहे की मराठी भाषेचा गोडवा आहे कशामध्ये? वऱ्हाडीत नाही आहे, मालवणीत आहे, अहिराणीत नाही आहे, कोकणीत आहे. म्हणजे कशात तुम्ही कोण ठरवणार कशामध्ये आहे तो? जीवनाचा आशय
हा तुमच्या प्रेक्षकांना, आमच्या म्हणजे कुडाळच्या प्रेक्षकांना चालेल त्याच बोलीतून जीवनाचा आशय व्यक्त होतो का आणि होणार आहे का आणि व्हावा अशी तुमची इच्छा आहे का? ही कोणती भूमिका आहे? अविवेकी, अविचारी, अशास्त्रीय, निषेधार्हच आहे, निंदनीयच आहे, काही वादच नाही आहे. भूमिकाच चुकीची आहे, भारतीय राज्यघटनेच्या विरोधातली आहे, भाषिक ऐक्याच्या विरोधातली आहे, सांस्कृतिक ऐक्याच्या विरोधातली आहे, रंगभूमीच्या ऐक्याच्या विरोधातली आहे, रंगभूमीच्या संवर्धनाच्या विरोधातली आहे. एवढा प्रतिष्ठित नाट्य महोत्सव आयोजित करणाऱ्याच ही भाषा बोलायला लागले तर रंगभूमीवर काम करणाऱ्यांनी अपेक्षा कोणाकडून करायच्या? फक्त सरकारकडून? त्याच्यावर आयोजकांचंही म्हणणं आलेलं आहे त्याच बातमीमध्ये. त्यांचं म्हणणं, आयोजकांचं त्यांनी संपर्क साधला असता, जे आहे संवाद साधला असता, त्याच्यामध्ये त्यांनी आम्ही काय करतो हेच सांगितलं आहे फक्त. 26 वर्षापासून कोणासाठी काय करतो, प्रेक्षकांसाठी काय करतो, प्रेक्षकांना काय रुचेल आणि झेपेल याचा आम्हाला पुरता अंदाज आहे. तुम्हाला आणि आम्हाला नाही आहे का? आम्ही 55 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, आम्हालाही कळतं आहे प्रेक्षकांना काय रुचेल आणि झेपेल. तुम्हालाच नाही फक्त कळत. तुम्ही काय टेंडर भरलं आहे का प्रेक्षकांना काय रुचेल आणि तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे का ते स्वतंत्रपणे लिहून? काय कॉपीराईट आहे तुमच्याकडे प्रेक्षकांच्या वतीने बोलण्याचा? काय भाषा बोलताय तुम्ही? यात नाटकाची भाषा आणि प्रकार आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आमच्यासाठी, नाटकासाठी नाही, आमच्यासाठी, रंगभूमीसाठी नाही, आमच्यासाठी म्हणजे आयोजकांसाठी. तुमच्यासाठी काय वाटेल ते महत्त्वाचं ठरत असेल हो. तुम्ही सार्वजनिक काम करताय ना, मग समाजासाठी, प्रेक्षकासाठी, एकूण रंगभूमीच्या, केवळ तुमच्यासाठी म्हणून चालणार नाही. तुम्हाला पूर्ण अधिकार निवड समितीला असतील ना. कोण नाकारताय? पण तुम्ही कोणत्या कारणाने नाकारता हा मुद्दा आहे. हे चैतन्य दुबेचं म्हणणं जे आहे ते बरोबर आहे. आणि नाटक का निवडलं गेलं नाही हे सांगण्यालाही आम्ही बांधील नाही. का नाही? तुम्ही काय भारताच्या राज्यघटनेच्या पलीकडे आहात का? की या देशातल्या कायद्याच्या, राज्याच्या पलीकडे तुमचा कायदा स्वतंत्र आहे या कुडाळमधला? का बांधील नाही आहे तुम्ही? निश्चित बांधील आहात. रंगभूमीचं काम करता ना, मग का बांधील नाही तुम्ही? निश्चित बांधील आहात. का पारदर्शी नाही तुम्ही? का तुम्ही बोलींमध्ये भेदभाव करण्याला बांधील आहात का तुम्ही? चुकीची आहे भूमिका ही आयोजकांची. हे त्यांना ठामपणे सांगण्याची गरज आहे. जी चूक आहे ती चूकच आहे ना. अविवेकी आहे, अविचारी आहे, अशास्त्रीय आहे. त्याचं कोण समर्थन करेल? कोणताही शहाणा माणूस करू शकत नाही. केलेलंही नाही लोकांनी गेल्या 3 दिवसापासून. ही त्यांची भूमिका पहिल्या बातमीतली सकाळच्या. आता मुद्दा याच्यात असा आहे की नाटकाचा प्रेक्षक, रंगभूमीचा प्रेक्षक गेले 150 वर्ष हा कुडाळचा वेगळा आणि नागपूरचा वेगळा असं नाही आहे. तो प्रेक्षक हा प्रेक्षक आहे, तो रंगभूमीचा प्रेक्षक आहे, तो नाटकाचा प्रेक्षक आहे. तो कुडाळच्या आयोजकांचा नाही आहे, नागपूरच्या नाट्यलेखकांचा किंवा दिग्दर्शकाचा नाही आहे. उद्या अमेरिकेतल्या लोकांनी म्हणायचं की मराठीतलं नाटक आम्हाला चालत नाही आणि आम्ही म्हणायचं का की आम्हाला इंग्रजीतलं चालत नाही? काय लॉजिक आहे? कोणता तर्क आहे? प्रेक्षक हा प्रेक्षक आहे. जगातल्या सगळ्या, आपण जागतिक रंगभूमी दिन साजरा करतो ना, मराठी रंगभूमी दिन साजरा करतो. कशासाठी करतो आपण? एकीकडे जागतिक रंगभूमीचा आपण सन्मान करण्याच्या गप्पा मारतो, वर्ल्ड थिएटर डेच्या गोष्टी करतो, नाट्य चळवळीच्या गोष्टी करतो, आणि दुसरीकडे ही वगळावगळी करतो. हे चालणार नाही, ते चालणार नाही, ही राजकारणाची भाषा आहे. अमक्या पक्षाला तमुक चालणार नाही, ही कोणती भाषा आहे रंगभूमीच्या प्रेक्षकांसाठी? रंगभूमीमध्ये भेदभाव करणारी, भाषा आणि बोलीमध्ये भेदभाव करणारी, बोलीमध्ये भेदभाव करणारी, विभागामध्ये भेदभाव करणारी चुकीची भूमिका आहे. प्रेक्षक आहे, त्याच्या वतीने हे त्यांनी ठरवायचं आहे हो, त्याला काय रुचतं काय नाही ते. आता हेच धोरण समजा उद्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एखाद्या विभागामध्ये, उद्या नागपूरच्या केंद्रावरती नाट्य स्पर्धेचं केंद्र आहे आणि उद्या विदर्भातल्या आणि नागपुरातल्या प्रेक्षकांनी म्हटलं की आम्हाला
ते कुडाळची जी आहे ना, ती कोणतं बोलीचं काय असेल ते चालत नाही, रुचत नाही, आवडत नाही. आणि जर आमच्या रंगकर्मीने विदर्भातल्या त्याचं समर्थन केलं तर कुडाळकर त्याचं समर्थन करणार आहेत का? आणि सरकारला आपण करू देणार आहोत का? समजा असा दबाव आणला तर त्या दबावाच्या सुद्धा आम्ही विरोधात उभे राहू. आमच्या लोकांनी आणलं तरी. आमच्या आणि तुमच्याकडून आणलं तुम्ही. म्हणजे फक्त प्रत्येक गोष्टीत आपण सरकारने चूक केली म्हणून जाब विचारायचा आणि अतिशय प्रतिष्ठित नाट्य महोत्सवाचे आयोजक आहेत आणि त्यांनी काही चूक केली असे म्हणून त्यांना विचारायचं नाही, असं होत नसतं. हा भेदभाव आम्ही नाही करू शकत. असं एकमेकांना नाकारत जाणार आहोत का आपण? हे संयुक्त महाराष्ट्राचं राज्य मराठीसाठी निर्माण करण्यासाठी केलं आपण. 64 वर्ष झाली त्याला. एकमेकांना वगळण्यासाठी की मराठी भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक ऐक्यासाठी? याला बाधक आहे हे सगळं वर्तन, ही बोली, ही भाषा, हे समर्थन. मराठीच्या व्यापक हितासाठी विचार करणारी माणसं आहोत आपण. त्यासाठी चळवळ चालवणारे लोक आहोत आपण. इतक्या संकुचित भूमिका घेऊन मराठीची भूमिका व्यापक कशी होणार आहे? तुम्ही आपसातच एकमेकांना वगळताय आणि हिंदी सक्तीची झाली म्हणून त्याच्या विरोधात आपण आंदोलन करायला निघालेलो आहोत. कोणत्या तोंडाने करताय मग तुम्ही? तुटुंडी आहोत का आपण? दुटप्पी आहोत का? आपल्याला हिंदीची सक्ती पाहिजे आहे का? नको आहे ना? मग तुम्ही ही सक्ती का लादताय की वऱ्हाडी चालणार नाही? का नाही चालणार? अहो, मागे एकदा रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये काही 15-20 वर्षापूर्वी बातमी आली होती की विदर्भातून गेलेल्या लोकांना त्या जिल्हा परिषदेमधून पिटाळून लावलं. नोकऱ्यांसाठी आले होते त्यांना. हे टॉलरेट करायचं का आपण? एका क्षेत्रात हे घडलं तर दुसऱ्या क्षेत्रात ते घडेल ना. कोणत्याही क्षेत्रामध्ये हे सहन करण्यासारखं नाही आहे. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान आधारावरती भेदभाव विरहित अशी वागणूक ही फक्त काही राज्यघटनेनी अंमलबजावणी करणाऱ्या सरकारने द्यायची नाही आहे, ती आपण प्रत्येकाला द्यायची आहे. शास्त्रीय वृत्तीचा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याला टाकलेली आहे भारतीय राज्यघटनेने. अशास्त्रीय वृत्तीचा, अविवेकी, अविचारी समाज निर्माण करण्याची नाही. याचं भान नागरिक म्हणून तर आपल्याला असायलाच पाहिजे. नंतर आपण सगळे आहोत बाकी. पहिल्या देशाचे नागरिक आहोत. पहिल्या राज्यघटनेला बांधील आहोत. पहिले एकमेकांच्या सन्मानाला, प्रतिष्ठेला, एकमेकांच्या बोलींचा, धर्माचा, जातीचा, सगळ्यांचा एकमेकांचा सारख्या प्रतिष्ठेने सन्मान करण्याला आपण बांधील आहोत. अशा कायद्याचं राज्य या देशामध्ये. यांनी त्याला वगळायचं आणि त्यांनी त्याला वगळायचं असं राज्य नाही आहे या देशामध्ये. आणि ते कोणी निर्माण करू इच्छित असेल तर त्याचा विरोध होणारच आणि व्हायलाच पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रातले रंगकर्मींनी याच्यावर संताप व्यक्त केला आहे. नुसत्याच रंगकर्मींनी नाही, भाषेच्या अभ्यासकांनी, बोलीच्या अभ्यासकांनी, विद्वानांनी, अतिशय महत्त्वाच्या अभ्यासकांनी महाराष्ट्रातल्या समूह माध्यमांवरती ज्या प्रतिक्रिया गेल्या 2 दिवस याच्यावर येतात आहे त्या अतिशय संतापजनक आहेत. प्रेक्षकांच्याही आहेत, त्यात रंगकर्मीच्याही आहेत. या सगळ्यांना काहीच कळत नाही, फक्त आयोजकांना कळतं असं त्यांना म्हणायचं आहे का? ही बातमी आल्यावर समूह माध्यमावर गेले 2 दिवस याच्यावर चर्चा चालू आहे. निषेधाच्या प्रतिक्रिया अतिशय तीव्र येतात आहेत. ज्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याच्यामध्ये काय आहेत प्रातिनिधिक प्रतिक्रिया, याच्यावर अधिक असतील आहेत ज्या ठाऊक आहेत आपल्याला, तेवढं मानतो आहे की विदर्भामध्ये मालवणी, कोल्हापुरी, अहिराणी, कोकणी कोणतीही भाषा असो, बोली असो, ती अतिशय आवडीने ऐकली जाते. इथे वगळवागळी नाही केली जात कोणत्याही कारणाने. विदर्भ वऱ्हाडीशी हा सापत्न भाव का आहे? प्रतिक्रिया आहेत या लोकांनी व्यक्त केलेल्या वेगवेगळ्या. यात विद्वान आहेत, अभ्यासक आहेत, रंगकर्मी आहेत, प्रेक्षक आहेत, सगळेच आहेत. भाषिक बोलीनिष्ठ अस्मितेची ही काळी बाजू आहे अशी एक प्रतिक्रिया. हा दळभद्रीपणा आयोजकांनी करू नये. कुणीतरी त्यांना आताही सांगावं, वेळ गेलेली नाही. विदर्भातील सर्व रंगकर्मींनी याचा निषेध नोंदवायलाच हवा. असे असेल तर आपणही कोकणी नाटक पाहायचे बंद करायचे का? असं त्यांना म्हणजे आयोजकांना विचारावं लागेल. या प्रतिक्रिया आहेत मी ज्या वाचून दाखवतोय त्या. बोली ह्या प्रमाण भाषेच्या आधार आहेत. मराठी प्रमाण भाषेतलं नाटक नाकारता का तुम्ही? का नाही नाकारत? मराठीची प्रमाण भाषा ही पण एक बोलीच आहे ना. ती रुचते तुम्हाला, ही बोली रुचत नाही?
प्रत्येक बोलीचा सन्मान हा व्हायलाच पाहिजे. प्रेक्षकांची काय रुची हे आयोजक कसे काय सांगू शकतात? प्रतिक्रिया आहे. हा निर्णय बोली भाषांमध्ये वितंड निर्माण करणारा ठरवू शकतो. मराठी भाषेचे हे मारेकरी ठरणार. आयोजक भाषा व सांस्कृतिक विषयात काम करणारे आयोजक हे भाषा व सांस्कृतिक विषयात काम करणारे आहेत का, असं मराठीचं काम करणारे कार्यकर्ते विचारतात. एक महत्त्वाचे की एखादे सामाजिक काम करायची आवड आहे, पैसा आहे म्हणून आयोजन करतायत. हा वाद पूर्णपणे नाहक आणि प्रादेशिक अस्मितेच्या भावनेतून आहे. ही महाराष्ट्राची प्रतिक्रिया प्रातिनिधिक, आणि नुसतंच महाराष्ट्राची नाही, समूहांवरती महाराष्ट्रातले, महाराष्ट्राच्या बाहेरचे आणि विदेशातले असे सगळ्या ठिकाणचे मराठी लोक आहेत या भावना व्यक्त करणारे. एकाला यातून पडणारे प्रश्न त्यांनी मांडले आहेत की भारत गणेशपुरीची वैदर्भीय भाषा प्रेक्षकांना रुचत नाही, आवडत नाही, समजत नाही, म्हणून चला हा येऊ द्या, ही मालिका बंद पडली का? त्याचा प्रश्न आहे. आणि त्याला 10 वर्ष लागले का? म्हणजे 10 वर्ष भारत गणेशपुरेची वैदर्भी चालत होती ना, सगळे जे ऐकत होते, कुडाळमध्येही ऐकत होते, ठिकठिकाणी झालं, त्यांचे कार्यक्रम प्रत्यक्षातही झाले. तिथे तर कोणी असं म्हटलं नाही की भारत गणेशपुरीची वऱ्हाडी आम्हाला चालत नाही, तिथे हा कार्यक्रम करू नका म्हणून. प्रादेशिक अस्मिता जपताना इतर मराठी भाषिकांना नाकारणार का? प्रतिक्रिया. ही घटना समाज माध्यम आणि शासनासमोर आली पाहिजे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. प्रतिक्रिया. कुडाळ येथील आयोजकांचा जाहीर निषेध, अशी एक प्रतिक्रिया आहे. अशा प्रतिक्रिया या प्रातिनिधिक आहेत. या सगळ्या स्तरातून रंगकर्मी, मराठी प्रेमी, मराठी विषयक काम करणारे संस्था, कार्यकर्ते, समूह, विद्वान, अभ्यासक, प्रेक्षक, अशा या साऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. हे जरा आयोजकांनी शांतपणे नीट समजून घेतलं पाहिजे, कारण ते अतिशय प्रतिष्ठित पद्धतीने 26 वर्ष काम करतात. आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल. म्हणून तर नागपूरहून माणसं कुडाळला गेली ना. एवढा प्रतिष्ठित आणि चांगला महोत्सव तुम्ही करता, त्याचा सन्मान राखण्यासाठी नागपूरकर मंडळी हे नाटक घेऊन तिथे गेली. आणि वऱ्हाडी त्यांनी का निवडलं की तिथले तर त्यांना माहितीच असतं, पण इकडे वऱ्हाडी बोलीत काय आहे, काय लिहिलं जातं, हे तर माहिती व्हायला पाहिजे ना कुडाळच्या लोकांना. इकडे माहिती व्हायला पाहिजे मालवणी हैराणीत काय चाललं आहे ते. हे आदान प्रदान झाल्याशिवाय सांस्कृतिक ऐक्य महाराष्ट्राचं कसं होणार आहे? आणि ते काय फक्त सरकारचा विभाग करणार का? आपली जबाबदारी नाही आहे हे करण्याची? निश्चितपणे आहे, आपलीच आहे, सरकारची नाहीच आहे. खरं म्हणजे सरकारचं काम फक्त आपल्याला प्रोत्साहित करण्याचं आहे, साधन सामग्री उपलब्ध करून देण्याचं आहे. दरम्यान आम्ही देखील म्हणजे मराठीच्या व्यापक हितासाठी ही चळवळ महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि राज्यभाषा सल्लागार समितीचा एक सदस्य आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा पूर्व अध्यक्ष आणि विदर्भ साहित्य संघ गेले 40-45 वर्ष चालवलेला, 30 वर्ष उपाध्यक्ष राहिलेला असे श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या आघाडीच्या आणि या मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे आम्ही या सगळ्यांच्या वतीने एक निवेदन प्रस्तुत केलं आहे. त्यातही या कृत्याचा आम्ही नुसता निषेधच करून थांबलेलो नाही आहे, तर आमच्याकडे अवतरणात वऱ्हाडी स्वीकारली जाणार नाही ही भाषाच बोलणे हे मराठी आणि मराठी राज्यविरोधी आहे. तसंच महाराष्ट्राच्या भाषिक सांस्कृतिक ऐक्य आणि सौहार्दाला बाधक आणि इजा पोचवणारं आहे, असं आम्ही त्यात म्हटलेलं आहे. आम्ही आयोजकांनाही ते पाठवलेलं आहे मेलवर, त्यांचा जो उपलब्ध झाला. प्रेक्षकांचे प्रेक्षक बघून घेतील. आयोजकांना त्यांच्या वतीनं बोलण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही आहे. त्यांच्या वतीने बोलण्याचा अधिकार नाही आणि असा भेदभाव या राज्यात खपवून घेतला जाणार नाही, हे आम्ही आयोजकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. महाराष्ट्रातला जो सगळा संताप आहे आणि या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्या आधारे आमची ही प्रतिक्रिया आम्ही त्यांनाही कळवलेली आहे. आयोजकांनी नाकारलेल्या, आम्ही हेही म्हटलं आहे त्यांना, आयोजकांना, की तुम्ही नाकारलेल्या संबंधित कृत्याबद्दल
क्षमा याचना करावी आणि या नाकारलेल्या नाटकाचा कुठल्या पद्धतीने तुम्हाला यथोचित सन्मान करून करता येणं शक्य आहे ते पाहावं. आणि असं करून हे जे प्रकरण आहे, कारण तुम्हीसुद्धा रंगकर्मी आहात, 26 वर्षापासून एक अतिशय चांगला महोत्सव घेत आहात, एक सांस्कृतिक उन्नयनाचं काम करत आहात, त्याबद्दल तुमच्याबद्दल महाराष्ट्राला आदरच आहे, त्याबद्दल काही दुमत कोणाचंच नाही आहे. स्वतः त्या दिग्दर्शकाचंही नाही आहे, त्या संस्थेचंही नाही आहे, कोणाचंच नाही आहे. तुमच्या भूमिकेबद्दल दुमत आहे. त्यामुळे ती बदला. ज्या नाटकाला तुम्ही नाकारलं आहे त्याबद्दल क्षमायाचना करा. ही चूक आहे, ही चूकच आहे, मान्य करा. आणि हे प्रकरण इथेच संपेल, यापुढे ते अधिक वाढणार नाही असा विवेक दाखवा, असं आम्ही आवाहन आयोजकांना केलेलं आहे. पुढारीने ते आमचं आवाहन त्यांच्या वृत्तामध्ये प्रकाशितही केलं आहे. इतकं करून आम्ही थांबलेलो नाही आहे, कारण याचे पडसाद काय उमटू शकतात आणि परिणाम किती वाईट असू शकतात याची आम्हाला कल्पना आहे. ते होऊ नये अशी आमची इच्छा आहे. आम्ही आपले मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर जे आहेत, हे त्याच जिल्ह्यातले आहेत, त्याच भागातले आहेत. त्यांना आम्ही हे सांगितलं आहे की सिंधुदुर्ग हा भाग तुमच्याकडचा आहे, तुमचा स्वतःचा आहे. त्यामुळे या जातीने लक्ष घाला आणि यथायोग्य ते आपण करा मोठ्या हाताने, असं आम्ही त्यांना सांगितलं आहे. तेवढंच नाही तर सांस्कृतिक कार्यमंत्री कुडाळकरांच्या भाषेत म्हणायचं तर आमचे आहेत, म्हणजे विदर्भाचे आहेत. त्यांनाही आम्ही हे पाठवलेलं आहे, सुधीर मुनगंटीवार यांना. आणि ते त्यांची स्वतःची नाट्यसंस्था आहे, ते स्वतः रंगकर्मींशी अतिशय जवळचे आहेत. त्यांनाही आम्ही हे सगळं कळवलेलं आहे. आमचं जे काही निवेदन आहे ते त्यांनाही पाठवलेलं आहे. त्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्ही पण बघा काय ते. आता याच्या पुढे आयोजकांनी कृपा करून आमच्या या चळवळीला, या आघाडीला, आमच्या मराठी विषयक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना, संतप्त आहेत त्यांच्या भावना अतिशय. अभिजात दर्जा मिळवण्यामध्ये त्यांनी गेले 10 वर्ष संघर्ष केला हे विसरू नका तुम्ही. त्यामुळे त्यांच्या भावना अधिकच संतप्त आहेत ते या सगळ्या बाबतीमध्ये. त्यामुळे आयोजकांनी आम्हाला अधिक काही करण्यात, याच्या पुढचं पाऊल उचलण्यात भाग पाडू नये. जी काही यथायोग्य कृती पुढची संभवते. मधल्या काळामध्ये काय झालेलं आहे की पहिल्या बातमीनंतर आयोजक संस्थेच्या कार्यवाहांनी आमच्या गिरीशोकांना, तर आमचे नागपूरकर, त्यामुळे आमचे झाले ना, जसे कुडाळकरांच्या त्यांचे प्रेक्षक त्यांचे वाटले. पण ही भाषा आम्ही कधी बोलणार नाही आणि बोलतही नाही. गिरीशोक अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. गिरीश ओक यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे नावाने, व्यक्तिगत. ते पत्र आता समूह माध्यमावर उपलब्ध आहे. 5 पानी पत्र लिहून जे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे ते सध्या समूह माध्यमांवरून आपल्याला कळत आहे. त्यात त्यांनी आम्ही कोणत्याही भाषेला कमी लेखत नाही, दुराग्रह नाही वगैरे सगळं म्हटलेलं आहे. बरं, हे 2च वाक्य असं म्हणत आपल्या भूमिकेचंच मात्र त्यांनी समर्थन केलेलं आहे. 4 पानामध्ये 5 पानाच्या पत्रात त्यांनी आपल्या कार्याचा इतिहास दिला आहे. चांगला आहे, गौरवशाली आहे, आनंदाची बाब आहे. पण आपल्याच निर्णयाचं समर्थनच पुन्हा प्रेक्षकांचंच कारण देत त्यांनी केलेलं आहे, हे चुकीचं आहे. आपलं काही चुकलं ही त्यात भावना कुठेही नाही, दिलगिरी नाही, क्षमा याचनाही नाही. म्हणजे आपल्याच अविचारी निर्णयाचं अविवेकी समर्थन त्या 5 पानी पत्रामध्ये दिसतं आहे आणि ते मात्र स्वीकारायला नाही. हे कृपया आमची विनंती आहे त्यांना, अतिशय नम्र विनंती आहे की आम्ही अतिशय कळकळीने काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे कृपया कोणालाही भाषाभेदाचं, ऐक्याला बाधा पोचवण्याचं महाराष्ट्राच्या मराठीच्या संधी मिळणार नाही. राजकारण करायला त्याच्यावर संधी मिळणार नाही. कोणालाही नको त्या भूमिका घेण्यासाठी कोणी बाध्य होणार नाही. याची काळजी ही आपण सार्वजनिक काम करतो, त्यामुळे सार्वजनिक हित काय आहे, व्यापक हित काय आहे समाजातलं, याची तर काळजी आपण आयोजक म्हणून, संयोजक म्हणून आपल्याला घेतलीच पाहिजे. आणि या ज्या भावना महाराष्ट्राच्या व्यक्त होतात आहे, ज्या यातून आपल्यापर्यंत, आयोजकांपर्यंतही पोचतील, सगळ्यांपर्यंत पोचतील,
त्याचा यथोचित आदर आयोजकांनी निश्चितपणे केला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, त्यांना त्यांची चूक लक्षात येऊ आणि ते ती दुरुस्त करोत, अशी आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या रंगकर्मींच्या वतीने, आमचे तुमचे असा भेदभाव न करता, आणि महाराष्ट्रातल्याच कशाला जगातल्या सगळ्या रंगकर्मींच्या वतीने, आपण जागतिक रंगभूमीवाले आहोत, सगळ्यांच्या वतीने आपण अतिशय शांतताप्रिय, राज्यघटनेचा आदर करणारे, कायद्याने चालणारे, भेदभाव न करणारे, बहुविधतेचा, बहुसांस्कृतिकतेचा, भाषेतल्या सगळ्या बोलींचा आदर करणारी माणसं आहोत. आपण सांस्कृतिक उन्नयनाचं काम करणारे लोक आहोत. त्यामुळे आयोजकांनी कृपया स्वतःच्या निर्णयाचा पुन्हा एकदा नीट फेरविचार करावा. वेळ कधीच निघून गेलेली नसते चूक दुरुस्त करण्याची, ती केव्हाही उपलब्धच असते. म्हणून आम्ही म्हटलं आमच्या निवेदनात की जे त्यांनी नाटक नाकारलं त्याचं काय कॉम्पेन्सेट करता येईल, कशा पद्धतीने त्या नाटकाचा, त्या कृतीचा तिथेच कुडाळमध्ये प्रयोग करून पुन्हा यथोचित असा सन्मान कसा करता येईल याचा काहीतरी मार्ग काढावा आणि हे प्रकरण इथे थांबवावं. इथून पुढे पुन्हा कोणाला यात काही भूमिका घेण्याची, अजून काही जास्तीचं बोलण्याची, मग शासनाने हस्तक्षेप करावा म्हणून मागण्या करण्याची, कारण ही मागणी झाली आहे, समाज माध्यमांनी मांडली आहे ती, शासनाने सुद्धा यात लक्ष घालावं वगैरे. पण हा शासनाचा प्रांत होऊ देण्याची काही गरज नाही ना. आपण काय समंजस विवेकी लोक नाही आहोत का? प्रत्येक गोष्टीत आपल्याला तिसऱ्याचा हस्तक्षेप थोडी आवश्यक आहे. त्यामुळे हे सगळं आयोजकांनी, माझी पुन्हा एकदा त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही 26 वर्षापासून इतकं अप्रतिम प्रतिष्ठेचं महत्त्वाचा नाट्यमहोत्सव करताय, म्हणून लोक तुमच्याकडे आकर्षित. उद्या मध्य प्रदेशातले लोक येतील ना, तुम्ही तर बहुभाषिक करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. भारतातले सगळे येऊ द्या ना, सगळे इंडियन थिएटर दिसले ना कुडाळच्या लोकांना. मग प्रेक्षकांना, तुम्हाला असं वाटतं का की प्रेक्षकांना इतर भाषांच्या रंगभूमीमध्ये रुची नाही आहे? गजानन माधव मुक्तिबोध नाट्य महोत्सव रायपूरला जो होतो, तिथे देशातल्या सगळ्या भाषातले सगळे अत्यंत महत्त्वाचे रंगकर्मी येत असतात. आत्ता कोरोनापासून तो बंद आहे जरा. असे खूप नाट्य महोत्सव आहेत भारतभरामध्ये की कोणत्याही भाषेतले लोक जाऊन सादर करतात. आणि त्यातल्या त्यात मग लोकांना कळावं म्हणून समजा मराठी असेल तर हिंदीत रूपांतरित करतात, इंग्रजी असेल तर हिंदीत करतात. रंगभूमी ही फार व्यापक बाब आहे. रंगभूमीचा प्रेक्षक हा सर्वसमावेशक आहे. त्यामुळे त्याच्यात आमचा, तुमचा, बोलीचा, भाषेचा, याला हे रुचणार नाही, त्याला ते रुचणार नाही, हा भेदभाव रंगभूमी दिनाच्या दिवशी करू नये. त्यामुळे पुन्हा आयोजकांना आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही नम्र विनंती करतो की कृपा करून त्यांनी आम्ही जो उपाय सुचवतो आहोत तो मान्य करावा. एवढंच आपण करू शकतो. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. धन्यवाद.